गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग मित्रांनो, सुरुवात करूयात ग्लोबल मार्केटपासून. US मार्केट हे खूप जास्त काल क्रॅश झालेलं आहे, चांगल्यापैकी फॉल झालं आहे. आता याच्यामागचं कारण काय आहे, तर US मधली एक एजन्सी आहे, तर त्यांनी ॲपलचं जे रेटिंग आहे ते डाऊनग्रेड केलं आहे. आता त्याच्यामागे बरीचशी कारणं आहेत, त्याची चर्चा करण्यात सध्या काही अर्थ नाही आहे. परंतु त्यामुळे तिथले जे काही ब्ल्यू चिप स्टॉक्स आहेत, ॲपलसारखे, ॲमेझॉनसारखे, तर ते सगळे फॉल झाल्यामुळे या कंपन्यांना बरंच नुकसान झालं. आणि त्यामुळे तिथला जो इंडेक्स आहे डाऊ आणि S&P 500, तर हे बऱ्यापैकी खाली आलेले आहेत. डाऊ ऑलमोस्ट 1.5% खाली आला, की जे खूप मोठं करेक्शन आहे US मार्केटच्या दृष्टीनं. आता याचा इम्पॅक्ट आपल्या मार्केटवरही होतो आहे, कारण आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की ते कालच्या लोला ओपन होत आहे, हे लक्षात असू द्या. आणि जर आपल्या मार्केटचं जर तुम्ही म्हणाल, तर सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या 1 तासामध्ये मार्केट जर कुठे बॉटम आउट होत असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की बुल मार्केटमध्ये नेहमी मार्केट फार फार तर 3 दिवस पडतं, सलग 4 किंवा 5 दिवस पडत नाही. म्हणजे जर मार्केटला बॉटम आउट व्हायचं असेल, तर मार्केट आज बॉटम आउट होऊ शकतं. आता बॉटम आउट पहिल्या 1 तासामध्ये जर झालं, तर फार चांगली गोष्ट आहे, कारण आज मार्केट ओपनच कालच्या लोला होत आहे. आणि जर तिथनं जर मार्केट खाली गेलं, तर टेक्निकली त्याला 21,500चा सपोर्ट आहे, आणि तो जर ब्रेक केला तर 21,200चा हा एक फार मेजर सपोर्ट आहे. आणि 21,200 जर मित्रांनो ब्रेक केला, तर मार्केट टेक्निकली बेरिश होऊ शकतं, की जे चांगले नाही. तरी पाहूयात काय होईल, कारण कुठलीही गोष्ट कोणाच्याही हातात नसते या मार्केटमध्ये. फक्त अंदाज घेऊन प्रोबॅबिलिटीच्या बेसवरती गेम खेळावा लागतो. तर पाहूयात की काय होतं आहे मार्केटमध्ये. परंतु एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की US मार्केट तर सध्या निगेटिव्ह आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये बाकी युरोपियन काही मार्केट्स निगेटिव्ह आहेत, तर काही पॉझिटिव्ह आहेत. एशियामध्ये सुद्धा तसंच आहे. परंतु आपली जी इकॉनॉमी आहे, तर त्याच्यामध्ये इन्फ्लेशनचा जो काही माहोल आहे, तर तो कशामुळे क्रिएट होतो, तर तो होतो क्रूड ऑइलमुळे. आणि सध्या जे काही टेन्शन्स मिडल ईस्टमध्ये चालू आहेत, जे तुम्हाला मी कालही सांगितलं होतं की हौती जे काही लोक आहेत, ते जे काही कमर्शियल शिप्सवरती अटॅक करून त्यांना हायजॅक करतायत, त्याच्यामध्ये आता US उतरतं आहे, मग इराण उतरतं आहे. मग ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर याच्यामुळे क्रूड ऑइलच्या प्राइसेस वाढू शकतात. सध्या तरी वाढलेल्या नाही आहेत, परंतु त्या जर वाढायला लागल्या मित्रांनो, तर मग आपल्याकडे इन्फ्लेशनचं जे काही माहोल आहे, तर ते क्रिएट व्हायला लागतो. त्यामुळे मग बँक्स फेल होतात, बँकेनंतर मग लगेच ऑटो स्टॉक फेल होतात. आणि IT तर तसंही काही चांगलं परफॉर्म सध्या करत नाही आहे. त्यामुळे बँकिंग तरी जरा बऱ्यापैकी परफॉर्म करत होतं, पण गेले 2 दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल की बँकिंग स्टॉकसुद्धा चांगल्यापैकी पडत आहेत, आणि तेही शेवटच्या अर्ध्या तासामध्ये. 3 वाजल्यानंतर बऱ्यापैकी सेलिंग येते, आणि हे जे सेलिंग करतायत तर ते FIIs करतायत, म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशन. परंतु काल त्यांनी बाईंग केलं होतं, आणि आपले जे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत, तर त्यांनी सेलिंग केलं होतं. FIIsने बाईंग केलं होतं अराउंड 1900 कोटी, सॉरी 1600 कोटी. आणि जे काही आपले DIIs म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत, तर त्यांनी सेल केलं होतं अराउंड 1900 कोटी. म्हणजेच आता मार्केट अशा परिस्थितीमध्ये आहे की जिथे फॉरेन इन्स्टिट्यूशन पैसे डंप करतायत, आपल्या इथे पंप करतायत, आणि आपले जे काही डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन आहेत, तर त्यांनी जेव्हा मार्केट सपोर्टला होतं तेव्हा बाईंग केलं होतं, मग ते आता प्रॉफिट बुकिंग करतायत. तर अशा पद्धतीने मार्केटमध्ये खेळ चालू आहे. परंतु ग्लोबल क्यूज आज तरी काही पॉझिटिव्ह वाटत नाहीत. परंतु आपलं मार्केट जर आज बॉटम आउट झालं, तर चांगल्यापैकी पॉझिटिव्ह रॅली देऊ शकतं. त्यामुळे थोडं लक्ष ठेवून राहा. आणि जर मार्केट आज बॉटम आउट झालं नाही, तर मग मात्र मार्केट अजूनही खाली जाऊ शकतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की 21,500 आणि 21,200 ह्या लेवल्स फार महत्त्वाच्या आहेत. आता जर तुम्ही आज आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे, ती म्हणजेच आपले अदानी. तर आपल्या अदानींवरती सुप्रीम कोर्टामध्ये एक निकाल येतो आहे, आणि तो मॅक्सिमम चान्सेस ॲज पर माय प्रोबॅबिलिटी की अदानींच्या बाजूने लागू शकतो. मग जर समजा तुम्ही फारच खतरो के खिलाडी असाल, तर मग तुम्ही अदानी एंटरप्राइजेस म्हणा किंवा अदानीचे जे काही स्टॉक्स आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्युचरमध्ये म्हणा किंवा ऑप्शन्समध्ये किंवा स्टॉकमध्ये पोझिशन क्रिएट करू शकता. आणि साधारण 11च्या आसपास माझ्या मते येऊ शकतो निकाल. आणि मग जर निकाल आला आणि तो जर पॉझिटिव्ह असेल, तर मात्र फार मोठी रॅली पाहायला मिळू शकते, आणि कदाचित अदानी एक पॉईंट ठरू शकतो
जर पॉझिटिव्ह निकाल आला तर मार्केट बॉटम आउट होण्यासाठी. त्यामुळे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे की मार्केट डाऊन ट्रेंडमध्येच राहणार की इथनं पॉझिटिव्ह मोडमध्ये जाणार ते आज ठरू शकतं. आय होप मित्रांनो तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.